गंधा प्रतिष्ठान नागपूरद्वारे आयोजित या 5व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला मी सर्वप्रथम मनापासून हृदयापासून शुभकामना देतो आणि या शुभकामना देताना 50व्याही साहित्य संमेलनात तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित राहावे अशी आशीर्वाद ईश्वरांनी आपल्याला द्यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रज्ञाताई आपटे, स्वागताचे अध्यक्ष श्री अजयजी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शुभांगीताई भडभडे, ज्यांच्या पुस्तकाचं आता मी नुकतंच प्रकाशन केलं असे सुधीरजी राठोड, श्रीमती आशाताई बगेजी, डॉक्टर भारती सुदामेजी, डॉक्टर पंकज चांदेजी, श्री विष्णुजी मनोहर, श्री शंकरराव जाधव, श्रीमती प्रभाताई देऊसकर। कोणाचं नाव सुटलं तर राग मानू नका, ज्यांनी कागद घेऊन दिला त्याचं नाव नंतर मी सांगेन। पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरचं या साहित्य संमेलनाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या उद्घाटनात आपण मग प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिलं, धन्यवाद देतो। वेळेच्या अभावी आपल्या सर्वांच्या या संमेलनात काही काळ घालवावा ही मनात इच्छा असतानाही एका अनिवार्य कामासाठी जाणं गरजेचं असल्याने मी उद्घाटनावर माझं मनोगत व्यक्त करून जरी जात असलो तरी एक गोष्ट निश्चितपणे सांगून जाईल, मी पदावर असेल किंवा नसेल, पण जेव्हा जेव्हा तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा तेव्हा आपल्यासोबत मी शक्तीने उभा राहील हा विश्वास मात्र मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। आजच्या या कार्यक्रमातच माझे जुने सहकारी जे माझ्याकडे OSD म्हणून काम करायचे, आता ते पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार म्हणून काम करत आहे। नर्मदेच्या संदर्भात त्यांनी आत्मशोधाची आनंद यात्रा हे पुस्तक त्यांनी लिहून काढलं आणि हे पुस्तक लिहिताना स्वतः त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण परिक्रमा केली नाही, पण 15 दिवसाची परिक्रमा पूर्ण केली। आणि जेव्हा ती परिक्रमा पूर्ण केली तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की परिक्रमा करताना काय काय अनुभव येतात। खरं तर नर्मदा परिक्रमा करणं हेही कष्टाचं आहे। ते सारे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये व्यक्त केले, आत्मिक भाव व्यक्त केला, नर्मदा परिक्रमा करण्याच्या मागे असणारा जो कारण भाव आहे तोही व्यक्त केला। आणि तो व्यक्त करत असताना एखादी परिक्रमा त्याच्या मागे असणारा जो भाव आहे तो समाज मनाला एकत्र कसा करतो, गावकरी कसे स्वागत करतात, गावामध्ये येणारा पाहुणा हा फक्त पुस्तकात अतिथी देवो भव या शब्दात न अटकता व्यवहारात अतिथी देवो भव कसं होतं। एखादा व्यक्ती परिक्रमा करताना खिशात पैसे घेऊन जरी केला नाही तरी सुद्धा अजूनही असा समाज 21व्या शतकात मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार अशा भावने सुद्धा हम आपके है कोण म्हणत नाही, हम साथ साथ है म्हणतो। हे मात्र या पुस्तकातून सुधीर राठोडांनी आपली भावना व्यक्त केली। तिथं असणाऱ्या मंदिराच्या संदर्भातली ही माहिती दिली। आणि या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य जे मी पहिल्याच पानावर जे बघितलं ते म्हणजे आत्मशोधाची आनंद यात्रा नर्मदे हर आणि शब्दांकन, नदीचं शब्दांकन हे सागराने केलं, सागर वानखेडे यांनी त्याचं शब्दांकन केलं आहे। मला वाटतं की हाही योग आहे की नदीचं महत्त्व हे समुद्रालाच समजतं, कारण नद्या नसत्या तर समुद्राचं अस्तित्व हे संपून गेलं असतं। आणि म्हणून या पुस्तकालाही मी शुभकामना देतो। खरं तर शुभांगीताईंनी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आग्रहाने दिलं। शुभांगीताईचे 5-6 फोन आले, कदाचित त्यांना वाटलं की माझा प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क नाही म्हणून त्यांच्याही मनावर कदाचित ताण असेल, त्यांनी मोठी शिफारस गावली आणि ती म्हणजे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची। देवेंद्रजींनी मला सांगितलं की
सुधीर भाऊ शुभांगी यांचा एक काम आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी येताना म्हणूनच मी सांगितलं मगाही आनंद येत होतो आहे. आणि या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य आल्यावर मी बघितलं की इथं तर मेहगा राज आहे. साहित्य क्षेत्रामध्ये हा काही पुरुषांचा एकाधिकार नाही आहे. आणि मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने हे अधोरेखांकित करता येते की ईश्वराने महिलांना जी शक्ती दिली पुरुषांना ती कमी आहे. पण पुरुष थोडे चाणाक्ष होते, हुशार होते. आपल्याकडे असणारी कमतरता न जाणवू देता आपण ज्याला पुरुष प्रधान संस्कृती म्हणतो त्याकडे समाज एका दिशेने गेला. पण हेही खरं आहे की आजही जे कर्तृत्व, जे कल्पकता ही महिलांमध्ये आहे ही पुरुषांमध्ये निश्चितच महिलांपेक्षा कमी आहे. सहनशीलता ही महिलांमध्ये जेवढी आहे, म्हणजे मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री, मागच्याही 5 वर्ष मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. खरं तर देशात सर्वात जास्त आत्महत्या होणारा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ, पण त्याच्या पाठोपाठचा जिल्हा वर्धा होता. आणि मग नेहमी वाटायचं की का आत्महत्या करतात, त्याची कारणं काय असावी. नंतर एक अभ्यास करता करता एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की शेतकरी पुरुष हा थकतो, निराश होतो, वैफल्यग्रस्त होतो. तेच कर्ज, तीच शेती, तोच परिवार, तेच कुटुंब, तीच अवस्था. पण वर्धा जिल्ह्यात मागच्या 5 वर्षात मात्र मी एक अनुभवलं की एकाही शेतकऱ्याच्या विधवा पत्नीनी मात्र आत्महत्या केली नाही. तोच परिवार, तीच परिस्थिती. कारण महिलांमध्ये ही जी सहनशीलता आहे ती ईश्वराने दिली. म्हणूनच 99% महिलांच्या नावाचा शेवटचा शब्द हा ए किंवा आय असतो. याचं कारणच असं आहे की त्यांना कोणतंही काम हे ए ग्रेडच केलं पाहिजे ही क्षमता ईश्वराने दिली. आणि म्हणून 99% हे नावाचा शेवटचा शब्द हा ए आणि आय असतो. विदर्भाच्या सांस्कृतिक जर आपण परंपरेचा विचार केला, आपण कुठेही कमी नाही होत. म्हणजे अतिशय संस्कृत साहित्यापासून तर अतिशय सोप्या शब्दामध्ये समाज प्रबोधन आणि जागरण या दोन्ही गोष्टी आपण विदर्भात अनुभवल्या. कालिदासाच्या शाकुंतलपासून त्यांच्या लिखित साहित्यामध्ये आज आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे शब्द पॅरिसच्या संमेलनात ऐकतो. पण तेव्हा कालिदासाने आपल्या सर्व साहित्यामध्ये पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखांकित केलं. साहित्य हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून हे समाजाला दिशा देण्याचं काम करणारं एक महत्त्वाचं आयुध. आणि म्हणून धनाने तनाचं समाधान करता येतं, पण साहित्याने मनाचं समाधान होतं. आमच्या विष्णू मनोहरजींच्या स्वादिष्ट पदार्थाच्या भोजनाने पोटाचं समाधान होऊ शकतं, पण साहित्याने मात्र मेंदूचं आणि हृदयाचं समाधान होतं जे चिरकाळ टिकणारं असतं. आणि म्हणून आज आपण जेव्हा एकत्र आलो तेव्हा मला व्यक्तिगत रीतीने वाटतं विदर्भ कधीही कुठेही मागे नाही. विदर्भामध्ये क्षमता आहे, पण या क्षमतेला व्यासपीठ हे उपलब्ध व्हावं. आणि आज या संमेलनाच्या माध्यमातून विदर्भ हा संपन्न प्रत्येक बाजूनी राहिला आहे. या संपन्नतेला योग्य दिशेने याचं प्रेझेंटेशन, सादरीकरण करण्याच्यासाठी जर आपण चिंतन मनन केलं तर निश्चितपणे आज सरकारमध्ये एक काळ असा होता की विदर्भाचा आवाज थोडा क्षीण होता, पण आता आवाज तो क्षीण नाही आहे. आज आपण या निमित्ताने या साहित्य, कल्पना या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने आपल्याला जे जे म्हणून करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये जे आपल्याला दिशा दिली, तुझं गावाचं नाही का तीर्थ, म्हणजे आपल्या गावाच्या गावकऱ्यांवर जबाबदारी देताना ते गाव स्वावलंबी व्हावं, आदर्श व्हावं, या दृष्टीने त्यांच्या साहित्यातून भजनातून निश्चितपणे दिशा दिली। आजही विदर्भामध्ये असे अनेक ग्रामीण भागामधले साहित्यिक आहेत की ज्यांना गावातून शहरात आणि शहरातून नागपूरपर्यंत आणि नागपूरहून मुंबईपर्यंत जाण्याच्या आर्थिक अडचणीतून व्यवस्था नाहीत। त्यांच्या पाठीशी अशा संमेलनाच्या माध्यमातून चिंतन करून एक सपोर्टिव्ह सिस्टीम ही निर्माण करण्याचं काम हे मात्र आपल्याला करण्याची गरज आहे। आणि या दृष्टीनेही आपल्या या पद्मगंधा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या संमेलनामध्ये एक भूमिका निश्चित करण्याची आवश्यकता आहे। खरं तर ही भूमिका करत असताना माझ्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग आहे। खरं तर साहित्य आमच्याकडे आमच्या विभागात न ठेवता ते मराठी भाषा विभाग म्हणजे माननीय शिक्षण मंत्र्यांकडे आहे। पण जरी शिक्षण मंत्र्याकडे असेल तरीही मी एक विश्वासाने सांगतो, याला लागणाऱ्या व्यवस्था करण्यामध्ये मीही निश्चितपणे योगदान देईन। हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाचंही वर्ष आहे। खरं तर मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की माझ्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाचं हे वर्ष आलं आणि त्यानिमित्ताने मी स्वतः अनेक निर्णय केले। या निर्णयापैकी आज मंत्रालयात बरोबर 10:45 तुम्ही गेलात तर तुम्हाला 3 मिनटं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं अतिशय उत्तम असं विवेचन, त्या संदर्भातले प्रसंग, वीरतेचे प्रसंग, युद्धाचे प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे रोज दर 3 मिनटं ऐकता येतात। तिथं आपण पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या अफझल खानाचा कोथळा, जो अफझल खान हिंदवी स्वराज्याचा शत्रू म्हणून संकट म्हणून आला होता, अत्याचार, त्या ठिकाणी त्यांनी लाखोचं सैन्य आणलं, स्वराज्यामध्ये अंधकार पसरला होता। छत्रपती शिवाजी महाराजही विचलित झाले, पण ज्या वाघनखांनी ते संकट त्यांनी पूर्णपणे दूर केलं, ते वाघनखही आपण लंडनवरून आणण्याचा करार केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये ते वाघनखही दर्शनाला येत आहे। अशा प्रसंगात मग मनात एक भाव आला की हे करत असताना या सर्व आपल्याला साहित्य असेल, वीरतेचे प्रसंग असेल, अशांना मंच उभा झाला पाहिजे। आज या सभागृहात आपण आलो, महाराष्ट्रामध्ये सभागृहांच्या अवस्था खूप चांगल्या नाही, पण म्हणून या वर्षाच्या निमित्ताने आपण राज्याभिषेकाच्या निमित्ताने आता महाराष्ट्रामध्ये 75 ठिकाणी नवीन अत्याधुनिक सभागृह बांधतो आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या नाट्य कलावंतांनाही एक चांगली संधी प्राप्त होईल। यासोबतच हे वर्ष हे आपल्या नाट्य संस्कृतीला महाराष्ट्रामध्ये 100वे वर्ष साजरा करण्याचा निर्णय हा केला गेला आहे आणि त्याही दृष्टीने जिल्हा स्तरावर आपण या ठिकाणचेही कार्यक्रम करतो आहे। मला असं वाटतं की साहित्याच्याही संदर्भामध्ये काही जर निर्णय यामध्ये आपण केलेत तर त्या निर्णयाच्या पाठीशी आपण पूर्ण शक्तीने उभे राहू हा विश्वास मी देतो। शुभांगीताई व त्यांचा टीमचं कौतुक करतो की त्यांनी या माध्यमातून राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं। पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा साहित्याचा गंध लोकांच्या जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी होईल हा विश्वास व्यक्त करून मी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो। खूप खूप धन्यवाद।